खंडणी, मारहाण, बनावट नोटा छापण्याचा गंभीर गुन्हा आणि हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील फरार आरोपी असे अनेक शिक्के असलेला सनी आठवले. या सनी आठवले नावाच्या तरुणाने कराड संबंधी एक धक्कादायक ऑडिओ क्लिप समोर आणली आहे. या क्लिपचा संदर्भ देत कराडने खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप सनी आठवलेने केलाय. ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मिक कराड आणि पोलीस निरीक्षक शीतल बल्लाळ यांचा संवाद असल्याचं सनीने सांगितलंय. या संदर्भात त्याने फेसबुक पोस्ट लिहून मदतीची याचनाही केली आहे. मात्र चर्चेत असलेला हा सनी आठवले नेमका आहे कोण, त्याच्यावर किती आणि कोणकोणते गुन्हे आहेत, जाणून घेऊयात या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. अनेक वर्षांपासून सनी आठवले कराडसाठीच काम करत होता. म्हणजे सनी आठवले हा कराडचाच माणूस होता. पुढे दीपज्योती ग्रुप या संघटनेच्या माध्यमातून तो धनंजय मुंडेंच्या संपर्कात आला. हळूहळू त्याने स्थानिक राजकारणात स्वतःची पायमुळं रोवली. पण काही काळापूर्वी काही कारणांमुळे तो मुंडेंना सोडून आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे गेला. दरम्यान कराडसाठी काम करतानाही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस रेकॉर्डवरचा गुन्हेगार म्हणून त्याची नोंद आहे. खंडणी वसूल करणे, लोकांना मारहाण करणे असे गुन्हे तर त्याच्यावर आहेतच. याशिवाय बनावट नोटा छापण्याचा गंभीर गुन्हाही त्याच्यावर नोंदवण्यात आलाय. एका हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात तो सध्या फरार आहे. देशद्रोहासारखा गंभीर गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे. कराडच्या मुसक्या आवळल्यानंतर आता सनी आठवलेला वाचा फुटली आहे. त्याच्यावरच्या गुन्ह्यांची माहिती पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी दिली आहे. बीडमध्ये बनावट नोटा छापण्याप्रकरणी सनी आणि त्याचा भाऊ अक्षय आठवले या दोघांवर गुन्हा दाखल असल्याचं बल्लाळ यांनी सांगितलंय. इंस्टाग्रामवर सनी आठवलेचं अकाउंट जर पाहिलं तर त्याचं डिटेल प्रोफाईल लक्षात येतं. कधी दादागिरी करतानाचे व्हिडिओ, तर कधी जेलमधले फोटोज, तर कधी आपली ताकद दाखवण्यासाठी राजकारण्यांसोबतचे फोटोज. त्या पोस्टमधून आपण करत असलेल्या कृत्याचा थोडाही पश्चाताप त्याला नसल्याचं स्पष्ट होतं. गुंडागिरी करून तो मिरवण्यात आनंद वाटणाऱ्या माणसांसारखी वृत्ती सनी आठवलेचं इंस्टाग्राम अकाउंट पाहिल्यावर दिसते. सनीच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर दीपज्योत ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष असं लिहिलंय. किंग ऑफ बीड सिटी सनी भैया, बीड जिल्ह्याचे आदरणीय वडील अक्षय आठवले, सनी आठवले अशा पोस्ट सनी आठवलेच्या फोटोसह दिसतात. इतकंच नाही तर 17-18 वर्षाच्या तरुणांनी गुरुवर्य म्हणत सनी आठवले सोबतचे फोटोजही गुरुपौर्णिमेला इंस्टाग्रामवर टाकलेले पाहायला मिळतात. याचबरोबर सपोर्ट सिस्टीम, आधारस्तंभ अशाही पोस्ट बीडच्या काही तरुणांनी केलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे तारुण्यात येणाऱ्या या मुलांचे आदर्श पाहिल्यावर तिथली स्थिती आणखीनच गंभीर वाटते. आता येऊयात वाल्मिक कराड आणि बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपकडे. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये गुन्हेगार सनी आठवले याच्यावर कारवाई करू नका, त्याला कशात गुंतवू नका, तो सध्या माझ्याकडे कार्यरत नसला तरीही तो माझ्या भावासारखा आहे. सध्या स्थानिक राजकारणामुळे योगेश आणि त्याचे जमत नाही म्हणून तो सध्या तिकडे गेलाय असा संवाद झाल्याचं दिसतंय. त्यामुळे मकोकात अंतर्गत तुरुंगात असणाऱ्या वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान सदर क्लिप खोटी आहे. क्लिपमधील संवाद माझा नाही. सनी आठवले हा गुन्हेगार आहे. त्याचा भाऊ देखील गुन्हेगार आहे. सनी आठवले सध्या फरार आहे. यातील आवाज माझा नाही. या प्रकरणी मी गुन्हा दाखल करणार आहे असं पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ म्हणाले आहेत. मात्र बीडमध्ये चाललंय काय? बीड जिल्ह्यात राजकारण्याच्या आडून गुंडाराज सुरू आहे का? नेमका कोण कोणाच्या टोळीचा आहे? असे असंख्य प्रश्न उपस्थित होतात. या प्रकरणात आणखी काय समोर येईल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र तुम्हाला या गुंडराजविषयी काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.